फर्स्ट क्वेश्चन बघा, लिहून घ्या. द सम ऑफ द अ नंबर अँड इट्स रेसिप्रोकल इज 2 and 1/30. फाइंड द नंबर. क्वेश्चन लिहून घ्या. Let a number be x. Therefore, from given condition. वह क्वेश्चन काय आहे? The sum of a number and its reciprocal is 2 and 1/30. मिक्स फ्रॅक्शन मध्ये 2 and 1/30 म्हणजेच 2 plus 1/30 म्हणजेच 2 and 1/30. मिक्स फ्रॅक्शन म्हणतात त्याला. 2 plus 1/30, 30 to the 60, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 60 plus 1/30 म्हणजे 61/30. हा नंबर दिलेला आहे, हे ॲडिशन दिलेले आहे. कोणाची सम दिलेली आहे? एक नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल. स्टार्ट करा सॉल्व करायला. सुरुवात करा. एक नंबर दिलेला आहे, तो x घेतला आणि त्याचा रेसिप्रोकल प्लस 1/x. त्यांची सम त्यांनी दिलेले आहे. आपण अगोदर तो जो नंबर आहे तो x मानला आणि दिलेल्या कंडिशनवरून x प्लस 1/x ची व्हॅल्यू 2 and 1/30 म्हणजेच 2 plus 1/30 म्हणजेच 61/30. 61/30. आणि मग हे सॉल्व करूया. सुरुवात क्रॉस मल्टिप्लिकेशननेच करावं लागेल. x मल्टिप्लाय बाय इथे डिवाइड बाय 1 म्हणजेच x² प्लस 1 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 61/30. आणि मग इथे परत इक्वल टू साईनच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात त्याला. 30 ने इकडे मल्टिप्लाय करूया, x ने इकडे, म्हणजेच 30 into x² प्लस 1. डायरेक्ट मल्टिप्लायच करतो दोन्ही टर्मला मी. 30x² प्लस 30 इज इक्वल टू 61x. देअरफोर आणि x ची टर्म इकडे घेतल्यानंतर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन कसं मिळेल? 30x² मायनस 61x प्लस 30 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं, जे सॉल्व करून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायची पहिली मेथड म्हणजे फॅक्टरायझेशन. फॅक्टराइज करून सॉल्व होत नसेल तर मग फॉर्म्युला मेथड ठीक आहे, पण शक्यतो फॅक्टराइज होईलच. बघा इथे काय प्रोडक्ट आला पाहिजे? 30 मल्टिप्लाय बाय 30 म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असेल तर a इंटू c हा प्रोडक्ट आला पाहिजे. म्हणजेच इथे करतो मी 30 मल्टिप्लाय बाय 30 म्हणजेच 900 येणार आहे. हा प्रोडक्ट आला पाहिजे. आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आले पाहिजे? 61. मग कोणते दोन नंबर आहेत असे? शक्यतो आपण काय करूया? फॅक्टराइज करूया. 30 मल्टिप्लाय बाय 30 प्लस 30 60 येतं आहे. 61 पाहिजे, म्हणजे 30 प्लस 30 चालणार नाही. दुसरे 6 5 30, 6 5 30, म्हणजे अजून 4 फॅक्टर्स मिळाले आपल्याला 900चे. आता ह्याच्यामध्ये अजून काय करता येईल का? कोणते नंबर असे वाटत आहेत ज्यांची ॲडिशन? हां, बघा 36 आणि 25. 6 इंटू 6 काय? 36 आणि 5 इंटू 5 25. हे थोडंसं प्रॅक्टिसनेच कळणार आहे. आपल्याला पटकन लक्षात येईल की 36 आणि 25 यांची ॲडिशन किती येते? 61 येते. म्हणून आपण काय करूया? 61xला 36 आणि 25 मध्ये स्प्लिट करूया. साईन कसे येतील? तर प्रोडक्ट काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. प्रोडक्ट पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर दोन्हीचे साईन सेम पाहिजे. दोन्हीचे साईन सेम ठेवायचे, पण मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला द्यायचं. दोन्हीचे साईन सेम पाहिजेत म्हणून दोन्ही मायनस येतील. म्हणजे पुढे सॉल्व कसं करायचं? तर 61xला मायनस 61xला स्प्लिट करणार आहे आपण. मायनस 36x मायनस 25x. पहिली टर्म आहे तशी 30x² मायनस 36x मायनस 25x यांची ॲडिशन येते मायनस 61x प्लस
30 इज इक्वल टू 0. आता फर्स्ट टू टर्म्समधून कॉमन काय येतं का, जे याच्यामधून पण काहीतरी कॉमन येऊन आतमध्येच कॉमन फॅक्टर सेम राहील. पहिल्या दोन टर्ममधून काय कॉमन येते बघा, ठीक आहे का वो काय कळत नाही. हां, काय कॉमन येईल, 5 येईल का 6 येईल, 6 येईल ना. 6x कॉमन येईल आतमध्ये, 6 5 जा x मायनस 6 6 जा 36. 6x कॉमन आलं दोन्हीमधून. तसंच इथे काय कॉमन येईल, -5 कॉमन येईल आतमध्ये, 5x मायनस 5 6 जा 30. मायनस कॉमन घेतल्यामुळे साइन चेंज झालं, इज इक्वल टू 0. म्हणजेच कॉमन फॅक्टर जो घ्यायचा आहे आपल्याला 5x मायनस 6 हा कॉमन येईल दोन्हीमधून, आणि इथे राहील 6x आणि इथे राहील -5. अशा पद्धतीनं इज इक्वल टू 0. ज्यावेळेस दोन फॅक्टरचा प्रोडक्ट 0 येतं त्यावेळेस आपल्याला माहीत आहे 5x मायनस 6 इज इक्वल टू 0 और 6x मायनस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर 5x इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल टू 6/5 और 6x इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 5/6. अशा पद्धतीनं दोन xच्या व्हॅल्यू मिळतील. दीज आर द नंबर्स. म्हणजेच आन्सर काय असेल, हा नंबर कोणता असेल, 5/6 और 6/5. चालेल. 5/6चा रेसिप्रोकल 6/5 येतं आहे. दोघांची ॲडिशन करा, तुम्हाला 2 and 1/30 येते का. क्रॉस चेक करायचं असेल तर हे करावं लागेल. 5/6 आणि त्याचा रेसिप्रोकल 6/5. आलेला आन्सर बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी दोन्हीची ॲडिशन करा. 61/30 येते का चेक करता येईल. झालं का बघा. हे बेसिक्समधले शेवटचे 3 एक्झाम्पल आहेत बेस्ड ऑन बेसिक कन्सेप्ट, जे थोडे इझी आहेत. फक्त या एक्झाम्पलमधून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम नंबरच्या फॉर्ममध्ये जे असतात, नंबरशी रिलेटेड असतात, ते आपण बेसिक एक्झाम्पल बघतोय. त्यानंतर लोअर ऑर्डर थिंकिंगचे लॉट्समधले काही एक्झाम्पल असतील आणि नंतर हायर ऑर्डर थिंकिंग हॉट्सचे असतील. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड 2 consecutive odd positive integers, sum of whose squares is 290. NCERT टेक्स्टबुकमधला क्वेश्चन आहे आणि CBSE बोर्डच्या एक्झाममध्ये 2014 मध्ये विचारलेला आहे. हां बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय, कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स, कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, कॉन्सिक्युटिव्ह ऑड पॉझिटिव्ह इंटिजर्स, ह्याच्यामध्ये जर काल एक एक्झाम्पल होतं ज्याच्यामध्ये 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स होते. नॅचरल नंबरमध्ये पहिला x असेल तर दुसरा काय असणार आहे, x+1. का तर आपल्याला माहिती आहे कुठलाही नॅचरल नंबर घ्या, 10 असेल तर लगतचा नॅचरल नंबर 10+1 किंवा 10-1 कोणताही चालेल, शक्यतो 10+1. कारण x हा 1 घेतला तर मात्र 1-1 0 येणार, जो नॅचरल नंबर नाही येणार. त्यामुळे x-1 नाही चालणार, x+1 चालेल. सगळ्या नॅचरल नंबरसाठी x आणि x+1 हे नॅचरल नंबरसाठी ठीक आहे. 10 असेल तर 10+1 म्हणजे 11 येईल. 100 असेल किंवा 5 असेल तर 5+1 6 येईल. म्हणजे लगतचे नंबर असे येतील. पण 2 कॉन्सिक्युटिव्ह ऑड पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर आपल्याला माहिती आहे 5 हा ऑड पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि त्याच्यानंतरचा लगतचा दुसरा पॉझिटिव्ह इंटिजर कोणता असतो, 7 असतो.
त्याच्यानंतरचा कोणता असतो 9 असतो. म्हणजे नेक्स्ट पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे असेल तर आपण 5 + 2 7 7 + 2 9. म्हणजेच जर 2 कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर आपल्याला कन्सिडर करायचे असतील तर पहिला x असेल तर दुसरा काय असणार आहे x + 2. एवढं कळलं पाहिजे. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण 2 नॅचरल नंबर्स विचारात घेतले होते, त्यावेळेस x हा पहिला असेल तर दुसरा x + 1 घेतला होता. तसंच ऑड पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील, पहिला x असेल तर दुसरा काय घ्यायचा x + 2. असंच इथे इवन पॉझिटिव्ह इंटिजर जरी असते तरीसुद्धा अशाच पद्धतीनं +2 केल्यानंतर 2 हा इवन पॉझिटिव्ह इंटिजर आहे. 2 + 2 4 4 + 2 6 6 + 2 8. अशा पद्धतीनं +2 केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट लगतचा म्हणजे कन्सिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर मिळतो. त्यामुळं इथे सुरुवात करताना आपल्याला काय करायला लागेल तर लेट x and x + 2 बी द, बघा याचं एक्झाम्पल सेकंड सॉल्व करतोय आपण. लेट x and x + 2 be the 2 consecutive odd positive integers. आता त्यांची काय दिलेली, हुज सम ऑफ हुज स्क्वेअर्स इज 290. म्हणजेच फ्रॉम गिवन कंडिशन किंवा गिवन दॅट असं म्हणूया, गिवन दॅट सम ऑफ हुज स्क्वेअर म्हणजेच एक्सचा स्क्वेअर प्लस x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर, दोघांच्या स्क्वेअरची सम म्हणजेच ॲडिशन किती आहे 290 आहे. सॉल्व करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल. सिम्प्लिफाय करून एक्सच्या व्हॅल्यू मिळतील, ज्या काही व्हॅल्यू मिळतील त्यामध्ये कुठली व्हॅल्यू करेक्ट असेल, जो ऑड असेल, पॉझिटिव्ह असेल आणि इंटिजर असेल त्या व्हॅल्यू बरोबर असतील. मी इथे सॉल्व करतो. देअरफॉर x² + x + 2 होल स्क्वेअर इज x² + 2ab म्हणजे 4x + 4 आणि -290 घेऊया इज इक्वल टू 0. आणि मग x² + x² इज 2x² + 4x आणि 4 - 290 किती -286 इज इक्वल टू 0. आता इथे कशाने डिवाइड करता येईल 2 ने. देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे बरं पडतं, दिसेल तिथे फॅक्टराइज करत बसायचं नाही, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला x² येईल प्लस 2x येईल, -286ला 2 ने डिवाइड केलं तर 143 इज इक्वल टू 0. आता छान नंबर आलेला आहे 143. असा कॉन्स्टंट टर्म आहे. -143 प्रोडक्ट आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 2 आली पाहिजे. असे दोन नंबर शोधा. त्यासाठी 143 फॅक्टराइज करायला लागेल. कशाने डिवाइड होत आहे 143ला 2 ने करा, 3 ने करा, 5 ने करा. प्राईम नंबर माहिती आहे तुम्हाला 2 3 5 7, कंटाळा करायचा नाही, 11 13 17 असं लांबपर्यंत पोचायचं येत नसेल तर. 143ला फॅक्टराइज करायचं आहे. 2 ने डिवाइड होतं आहे का बघा. 2 ने 2 7 × 14, 2 × 2 नाही ना, 11 ने येईल. 11 1 11 आणि 33 11 आणि 13 चालेल. म्हणजे 13 आणि 11 असे दोन फॅक्टर आहेत आणि त्यांची ॲडिशन 13 आणि 11. मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणजे अपोजिट साईन, म्हणजे +13 आणि -11. म्हणजेच x² चा कोएफिशियंट 1 असल्यामुळे फॅक्टर आपण डायरेक्ट लिहूया. x + 13 फर्स्ट फॅक्टर आला, दुसरा x - 11 आला इज इक्वल टू 0. देअरफॉर x + 13 इज इक्वल टू 0. ज्यावेळेस दोन फॅक्टरचा प्रोडक्ट, लिनियर फॅक्टरचा किंवा कोणत्याही दोन फॅक्टरचा प्रोडक्ट इक्वल टू 0 असतो, त्यावेळेस दोन्हीपैकी एक फॅक्टर तरी 0 असणार आहे, म्हणूनच प्रोडक्ट 0 येतं. x - 11 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली -13 और एक्सची व्हॅल्यू काय 11. कोणती बरोबर आहे 2 कन्सिक्युटिव्ह ऑड पॉझिटिव्ह इंटिजर सांगितले, त्यामुळे मग x इज नॉट इक्वल टू -13. बरोबर 11 आहे. आणि काय विचारलं आहे
फाइंड टू कॉन्सिक्युटिव्ह, दोन्ही विचारलेत म्हणजे एक्स पहिला नंबर असेल हिअर, एक्स इज इक्वल टू 11, देअरफॉर दुसरा पॉझिटिव्ह इंटिजर कोणता आहे एक्स प्लस 2, म्हणजेच काय 11 प्लस 2 इज इक्वल टू 13. देअरफॉर द नंबर्स आर 11 and 13. एकदम इझी क्वेश्चन आहे. कधी इझी होतो तो प्रश्न समजला तर. टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड पॉझिटिव्ह इंटिजर्स घेतले, सांगितले त्यांनी, त्यामुळं आपण एक्स आणि एक्स प्लस 2 घेतलं. कारण आपल्याला माहिती आहे एक ऑड इंटिजर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये प्लस 2 केला की दुसरा लगतचा कॉन्सिक्युटिव्ह ऑड इंटिजर मिळतो. त्यामुळे एक्स आणि एक्स प्लस 2 असे दोन टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड पॉझिटिव्ह इंटिजर्स कन्सिडर केले ज्यांची स्क्वेअरची सम ऑफ हुज स्क्वेअर्स इज 290 आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 290. सिम्प्लिफाय करून क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म होईल. क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टराइज केल्यानंतर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल जी पॉझिटिव्ह ऑर्डर असली पाहिजे, आणि ती एक्सची व्हॅल्यू घेऊन एक्स प्लस 2 म्हणजे अनदर इंटिजर मिळेल, दुसरा इंटिजर. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या ज्यांचं झालं त्यांनी. इफ द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज 420, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. काय 102 काय वन परत सांगा. सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स इज 420, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. क्वेश्चन बघा लिहिला का, प्रश्न लिहून घ्या पटकन. सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स given that sum of first n even natural numbers is 420. याचा अर्थ काय सांगा. पहिला नॅचरल नंबर माहिती आहे आपल्याला 1 2 3 4 5 6 हे सगळे नॅचरल नंबर आहेत. फर्स्ट नॅचरल नंबर कोणता इवन पाहिजे. फर्स्ट नॅचरल नंबर 2 प्लस 4 प्लस 6 प्लस असे किती नॅचरल नंबर्स आहेत n टाइम्स आहेत. असे n नॅचरल नंबर्स आहेत. यांची ॲडिशन किती सांगितली आहे 420. हे एक्झाम्पल ॲक्च्युली आपलं पाहिजेलं होतं ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर झाल्यानंतर पाहिलं होतं, पण आता इथे आलेलं आहे तर आपल्याला AP काय प्रकारे हे समजून घ्यावं लागेल. कारण यांच्यामधला याला म्हणतात सिक्वेन्स जो आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, आणि हा सिक्वेन्स n टाइम्सपर्यंतची ॲडिशनचा आपल्याकडे तिथे फॉर्म्युला आहे. म्हणजे AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे समजून घ्या. समजा A फर्स्ट टर्म आहे, दुसरी टर्म आहे a प्लस d, तिसरी टर्म आहे a प्लस 2d, अशा n टर्म्स असतील. तर डायरेक्ट फॉर्म्युला बघूया. या सगळ्यांची समेशन म्हणजे सम ऑफ n टर्मचा फॉर्म्युला असतो n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. हा फॉर्म्युला कोणाचा आहे. अशा सिक्वेन्सच्या n टर्म्सचा
ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय असते तर ए असते. या ठिकाणी फर्स्ट टर्म किती आहे 2 आहे आणि फर्स्ट टर्ममध्ये किती ॲड केल्यानंतर सेकंड टर्म मिळते किंवा सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म यांचा डिफरन्सला डी म्हणतात. म्हणजे 4 - 2 2, 6 - 4 2 किंवा पुढची टर्म असेल 8 असेल 8 - 6 किती 2. म्हणजेच कॉमन डिफरन्स किती आहे डीची व्हॅल्यू 2 आहे. एची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म 2 आणि कॉमन डिफरन्स 2 असताना सम ऑफ एन टर्मचा हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करता येईल, कारण इथे एन टर्मची ॲडिशन फाइंड करायची आहे. राशी वेळ का होतो रोज? बर, बघा लक्ष द्या. हे नवीन प्रकारे अरिथमॅटिक प्रोग्रेशन AP मधला हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन झाल्यावर आपण घेणार आहे, भरपूर त्याच्यामध्ये व्हरायटी शिकणार आहे. सध्या तरी सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला हा आहे SN = n/2 × 2a + n - 1 × d, ज्याच्यामध्ये A म्हणजे काय तर फर्स्ट टर्म, सिक्वेन्सची फर्स्ट टर्म काय आहे 2 आणि D म्हणजे काय कॉमन डिफरन्स, म्हणजेच 4 - 2 6 - 4 8 कुठल्याही टर्ममधून त्याच्या आधीची टर्म मायनस केली की आपल्याला कॉमन डिफरन्स डीची व्हॅल्यू मिळते. म्हणजेच या सगळ्यांची ॲडिशन सम ऑफ एन टर्म्स किती येणार सांगा n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 2 × 2 प्लस n - 1 आहे तसं इंटू डी. कॉमन डिफरन्स किती आहे इथे 2च आहे. आता याच्यामध्ये हा 2 इथे 2 कॉमन घेऊया आपण, दोन्ही टर्ममधून 2 कॉमन घेतला आणि या 2ला कॅन्सल केला. कळतंय का बघा, 2 कॉमन घेऊन कॅन्सल करा किंवा 2नी प्रत्येकाला डिवाइड करा. काय राहणार आहे सम ऑफ एन टर्म्स = n इन ब्रॅकेट 2 प्लस ब्रॅकेट पण ओपन करतो मी n - 1 एवढंच राहील आणि 2 - 1 किती 1 म्हणजेच काय n × n - 1 एवढं राहील. आणि या सगळ्यांची ॲडिशन त्यांनी किती सांगितलेले आहे सम ऑफ एन टर्मची 420 सम सांगितले आहे. म्हणजे इथे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळणार आहे 2 - 1 म्हणजे 1 + 1 येणार का हां 2 - 1 + 1 म्हणजेच n + 1 येईल आणि nनी मल्टिप्लाय केल्यानंतर मग n² + n - 420 = 0. याचा शॉर्टकट कसा असतो ते मी थोड्या वेळात सांगेन, nची व्हॅल्यू कशी मिळेल. पण आता इथे फॅक्टराइज करूया. कोणते दोन नंबर असे आहेत ज्यांचा प्रोडक्ट 420 येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन +1 येते. 420 फॅक्टराइज करा. सिम्पल एक माहिती आहे आपल्याला 42 आणि 10 तर करू शकतो आणि 42 म्हणजे 21 × 2 × 10 21 आणि 20 यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे 1. बरोबर आहे का, हे कळते का 21 आणि 20 यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे आणि 21 × 20 करा 420 येणार आहे. म्हणजे दोन फॅक्टर कोणते तर 21 आणि 20 मिडल टर्मचं साईन प्लस आणि मायनस प्रोडक्ट पाहिजे निगेटिव्ह पाहिजे म्हणजे अपोजिट साईन म्हणजे +21 - 20 इज +1. म्हणजेच दोन फॅक्टर कोणते आले n + 21 आणि n - 20 = 0 आणि मग each factor = 0 घेऊन n + 21 = 0 or n - 20 = 0. म्हणजेच n ची व्हॅल्यू -21 और n = 20. कोणती करेक्ट आहे -21 का 20? हां +20 का करेक्ट आहे -21 का करेक्ट नाही आहे? नॅचरल नंबर हे आहेत 2 4 6 8 बरोबर आहे नंबर ऑफ टाइम्स. असं नाही म्हणू शकत -21 लोक आहेत इथे. किती जण आहेत हे -21 नंबर ऑफ नंबर्स नसतील, नंबर्स पॉसिबल नाही आहेत, ते पॉझिटिव्हच असणार आहेत. n टाइम्स म्हणतो त्यावेळेस 5 वेळा 5 टाइम्स 7 टाइम्स पॉझिटिव्ह टाइम्सच असले पाहिजे, निगेटिव्ह टाइम्स काय नसतं. त्यामुळं मग n ची व्हॅल्यू किती आहे तर 20 बरोबर आहे. म्हणजे प्रीती ज्यावेळेस 120 उत्तर आलं ना तुझा
त्यावेळेस तुझ्या 120 किंवा 100पेक्षा जास्त, त्यावेळेस तुझ्या हे लक्षात यायला पाहिजे की 2 + 4 + 6 + 8 + 10 + 20 12 + 14 + असं किती वेळा जायचं जेणेकरून 420 येईल. तर हे 20 नंबर्स असतील असे. म्हणजे शेवटचा नंबर कोणता असेल सांगा. पहिला नंबर किती आहे. फर्स्ट नंबर काय आहे 2 × 1. दुसरा नंबर काय आहे 2 × 2. तिसरा नंबर काय आहे 2 × 3 म्हणजे 2 × 20. म्हणजे शेवटचा नंबर काय असेल 40 टाइम्स असेल. याचा अर्थ असा n ची व्हॅल्यू 20 आली, याचा अर्थ शेवटचा नंबर असेल 40. म्हणजे 2 + 4 + 6 + 8 + 10 अशा 40 पर्यंत सगळ्यांची सम किती येणार आहे 420 येणार आहे. आता तुम्ही कसं केलं ते 100 120 काय आलं होतं ते कसं आलं होतं सांगा जरा, मला पण कळू दे कशी आयडिया आहे सुचते. अरिथमेटिक प्रोग्रेशन चालू झालेलं नसताना सांगितलं म्हणजे काहीतरी डोकं चालवलेलंच आहे खरं. ॲक्च्युली हां हां बरोबर. हां बघा लक्ष द्या, हे शॉर्टकटनी पण सोल्व करता येतं. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल नाही आहे असं समजूया. n × n+1 ची व्हॅल्यू 420 आहे. तर आपल्या इथे लक्षात आलं पाहिजे की n आणि n+1 हे कुठले नंबर आहेत कॉन्सिक्युटिव्ह लगतचे नंबर आहेत. n नॅचरल नंबर आहे, कुठला पण इवन नंबर आहे n. आणि मग 2 + काय येणार 3 येणार, 5 + काय येणार 6 येणार. हा 10 असेल तर 10 × 11 येणार. मग दोन नंबर कोणते तर 20 × 20 + 1 यांची ॲडिशन 20 × 21 यांची ॲडिशन किती येते 420 येते. आणि मग हे आणि हे कम्पेअर केलं तर यांची व्हॅल्यू किती येते आपल्याला 20 येते. ही शॉर्टकट मेथड झाली. पुढे गेल्यानंतर 11-12 मध्ये असं काय आलं तर तुम्हाला हे क्वाड्रॅटिक सॉल्व करायची गरज पडली नाही पाहिजे. हे फॅक्टर्स आहेत, आपल्याला पटकन इथे लक्षात आलं पाहिजे n आणि n+1 हे कॉन्सिक्युटिव्ह लगतचे नंबर आहेत. मग नंबर शोधायचे जवळचे कोणते नंबर असतील असे ज्यांचा प्रोडक्ट 420 येतं. तर तो 10 पासून स्टार्ट करू शकता तुम्ही. 10 आणि 12 आणि 13. कारण पहिला नंबर n तर असं पण काही नाही इव्हनच असला पाहिजे, ऑड पण येऊ शकतो तो n ची व्हॅल्यू बरोबर, ऑड पण येऊ शकते. म्हणजे 20 नंबर्स होते याच्याऐवजी 21 नंबर्स पण असू शकतात n. ठीक आहे बघा. nth टर्म म्हणजेच n टर्म म्हणजे लास्ट टर्म बरोबर आहे की. आणि n टाइम्स असेल त्यावेळेस पण ते समजा फर्स्ट 4 टर्म्स आहे, ही 4 टर्म आहे 4 टाइम्स आहे तेच आहे. n टाइम्स म्हणजे n टर्म्स म्हणजे nth टर्म आहे ही शेवटची. लास्ट टर्म म्हणजे nth टर्म आणि सम ऑफ n टर्म असेल तर हे. आणि nth टर्मचा फॉर्म्युला वेगळा आहे तो Tn = a + n - 1 × d. a + n - 1 × d. तर जर हा फॉर्म्युला आता तुम्हाला हे शेवटची टर्म काय असेल हे फाइंड करायचं असेल तर सरळ ही आलेली यांची व्हॅल्यू अरिथमेटिक प्रोग्रेशन झाला असता तर इथे वापरता आली असते. a ची व्हॅल्यू 2 + n - 1 म्हणजेच 20 - 1 19 × 2 19 2 जा किती येईल 38 38 + 2 म्हणजे 40 n टर्म मिळेल शेवटची टर्म. पण ते नाही काढायचं आपल्याला.